मला अतिशय आनंद आहे मनापासून. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकरच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आणि आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होतोय याचा मला मनापासून आनंद. या आकडेवारीमध्ये फार जाणार नाही, कारण आमच्या कार्यकारी संचालकांना अतिशय विस्ताराने तुम्हाला बँकेचा पूर्ण इतिहास या ठिकाणी सांगितला. पण काही लोकांना हे माहीत आहे की नाही मला माहित नाही. आता प्रतापराव म्हणल्यासारखं खरं आहे की विलासराव मुख्यमंत्री होते आणि अशोकराव पालकमंत्री होते. नागपूरला अधिवेशन चालू होतं. प्रतापराव मी तिथं होतो. कॅबिनेटची जवळपास अर्धा तास मीटिंग चालली बाबासाहेब. कारण काही लोकांना अशी भूमिका घेतली की असं जर बँका लॉस मध्ये आल्या आणि सरकारवर त्यांना पैसे देऊ लागलं तर सरकार अडचणीमध्ये येईल. पण पालकमंत्री या नात्यानं अशोकरावजींनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि आमचे स्वर्गीय विलासराव देशमुख आपल्याच मराठवाड्याचे नेते होते. आमचे नेते शंकरराव चव्हाणांचेच ते मानसपुत्र होते. बाबासाहेब तुम्हाला तर माहित आहे सगळं तुम्हाला इतिहास. म्हणून त्यामध्ये सिंहाचा वाटा स्वर्गीय विलासरावचा आहे की अशोकरावचा आहे, मी तर म्हणून दोघांचाही आहे. आज बँक आत्ताच आमच्या कार्यकारी संचालकांना सांगितल्याप्रमाणे अशोकरावजी यावर्षी ढोबळ नफा 53,75,00,000 आणि निव्वळ नफा 7 कोटी जवळपास 40 लाख रुपये. भाग भांडवल वाढलेलं आहे, डिपॉझिट वाढलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास वाढलेला आहे. इथे आमचे सर्व संचालक उपस्थित आहेत. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा बँकेमध्ये चेअरमनची निवड होती, माझी भूमिका होती की मला चेअरमन व्हायचं नाही का, कारण मी पहिलंच ठरलं होतं की आता आपण कोणती जबाबदारी घ्यायची नाही. राहुल गावकर तुम्हालाही माहित आहे. पण त्यावेळेस अशोकरावजी म्हणाले की नाही तुम्ही जबाबदारी घ्या. आणि बाबासाहेब मी ती जबाबदारी घेतली आणि मी ठरवलं या वयामध्येही जास्त वेळ बँकेला द्यायचं आणि अशोकरावची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्या बँकेला सुस्थितीमध्ये आणायचं. आताच म्हणल्याप्रमाणे प्रतापरावनी संचालकांनी साथ दिली, कर्मचारी मित्रांनी साथ दिली, आमच्या गट सचिवांनी साथ दिली आणि अशोकरावजी तुम्ही जे माझ्यावर जबाबदारी टाकली होती 29 वर्षाच्या नंतर ही बँक प्रॉफिट मध्ये आलेली. त्याचा मला मनापासून आनंद आहे. इमारती झाल्या. आज जे भोकरची इमारत आहे अतिशय सुंदर झालेली आहे. तशीच आमची बिलोलीची आहे, नायगावची झाली आणि आमच्या संचालक मंडळाने ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या बँकेची जागा आहे त्या ठिकाणी आम्ही इमारती बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला मुद्दाम सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि स्वर्गीय अजितदादांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. त्याचा उल्लेख प्रतापरावनी केला. ह्या 2 वर्षामध्ये गव्हर्नमेंटचं जे आमचं येणं होतं ते आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळालं. बाबासाहेब पाटील यांनी लातूर बँकेचं नेतृत्व केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की नाही की बऱ्याच लोकांना जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व केलेलं आहे. बाबासाहेबांचे आणि आमचे आणि चव्हाण कुटुंबियांचे फार जवळचे संबंध आहेत. हे बऱ्याच लोकांना माहित नसेल. बाबासाहेबाला आठवतं मी 3 निवडणुका केल्या लोकसभेच्या
जुन्या मतदारसंघामध्ये अहमदपूर मतदारसंघ नांदेडमध्ये, माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही दिवस रात्र काम करत होता. मी सभेच्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर बाबासाहेब तुम्ही राहत होता. लोकनेते आमचे बाळासाहेब जाधव, आपले काका, मला आजही आठवण आहे, जलनायक शंकरराव चव्हाण साहेबांनी 1987 मध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळेस बाळासाहेब जाधवांना मंत्री केले. एवढे जवळचे संबंध आहेत माझे. आणि बाळासाहेब, तुमची काहीतरी तारीफ केली पाहिजे अशातला भाग नाही. आम्ही खासगीमध्ये म्हणतो, ओप वगैरे ठोकरना, आम्ही ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला, शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या प्रश्नाची जाण असणारा आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा, रमणारा असा कार्यकर्ता आहे तुम्हाला. आणि बाबासाहेब स्वतः अजित दादा मला म्हणाले की बाबासाहेब माझ्याकडे मंत्री करावून आले नव्हते. बरोबर आहे? नाहीतर खूप लोक डेलिगेशन घेऊन जातात, तुम्हाला माहित नाही, मोठमोठे मोर्चे घेऊन जातात. पण आमच्या बाबासाहेबांचं एवढं काम चांगलं आहे की अजितदादांनी त्यांना न मागता, तेही महाराष्ट्र राज्याचं सहकार मंत्री, फार मोठं पद आहे. आम्ही राज्यमंत्री होतो त्याच्यातच खुश होतो, तुम्हाला माहिती, सहकार मंत्री झाला. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी शिवशेजारी आहात. अशोकरावची नेहमी अशी दृष्टी असते, तुम्हाला मी सांगतो, जे काम करायचं ते अतिशय चांगल्या दर्जाचं करायचं. आता रावणगावकर म्हणाल, ही गोष्ट खरी आहे की इथल्या दोन्ही संचालकांना आग्रह धरला, पण रावणगावकर, इमारतीचं डिझाईन फायनल अशोकरावनं केलं. जसं अजितदादांना सवय होती तसंच आमच्या अशोकरावांना सवय आहे. प्रत्येक काम जे होतं ते दर्जेदार झालं पाहिजे, मग ते कोणतं का असणार. म्हणून त्यांनी या इमारतीच्या सुरुवातीपासून त्यामध्ये लक्ष घातलं आणि अतिशय सुंदर इमारत झाली. खूप वेळ झालेला आहे, माझी तब्येत काही फार चांगली नाही. तुम्ही दोघं आलात म्हणून मी आलो, नाही तर मी आज आलोही नसतो. तुम्हाला दोघांचंही खूप खूप स्वागत. आमच्या संचालक मंडळांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला सहकार्य केलं आणि आज ही बँक कर्जमुक्त झाली आणि आज मोठ्या प्रमाणात नफ्यामध्ये आली. अशीच या बँकेची गौरदौड व्हावी हीच अशोकरावची इच्छा होती. ती मी थोडं पूर्ण करू शकलो याबद्दल मला मनापासून आनंद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिशय